नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 23 जुलै सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्यासोबत जी वादळाबाबत एक बातमी येत आहे तर त्यामागचं तथ्य काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्या अगोदर काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळाला. खास करून ब्रह्मपुरीच्या आसपास जोरदार पाऊस झाला, वर्ध्यात पाऊस झाला. बाकी इतर ठिकाणी सुद्धा पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. पश्चिम विदर्भात हलका मध्यम, मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात थोडासा गडगड आणि थोडासा पाऊस. त्यानंतर सोलापूरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्या. बाकी मग मध्य महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी पर्जन्यछायेच्या भागामध्ये क्वचित झाल्या. त्यानंतर घाटाकडे थोडंसं मध्यम ते जोरदार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी या कोकण किनारपट्टीला पाहायला मिळाल्या. आणि सध्या जे वादळाबाबत बोललं जाते तर विपा नावाचं टायफून होतं ते पश्चिम प्रशांत महासागरामध्ये त्या ठिकाणी सक्रिय झालं होतं आणि त्या ठिकाणी त्याला टायफून म्हणतात. आपल्या इकडे जर सिस्टम असेल तशा प्रकारे त्याला चक्रीवादळ किंवा अमेरिकेकडे असेल त्याला हरिकेन म्हणतात. त्याबाबतचा आपण चक्रीवादळ म्हणजे काय त्याबाबतचा एक व्हिडिओ बनवला होता. खूप जुना व्हिडिओ आहे, चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्याबाबतच्या माहिती दिलेल्या आहेत. बाकी ती जी सिस्टीम होती ती फिलिपाईन्सला धडकली, पुढे दक्षिण चीन समुद्रामध्ये आली. त्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे टायफूनपासून एक कमी तीव्रतेचं वादळ झालं आणि ते नंतर मग इकडे म्यानमार क्रॉस करून आता त्याच्या राहिलेल्या ऊर्जेतून आणि बंगालच्या उपसागरात आधी असलेल्या ऊर्जेपासून एक चक्राकार वारे हे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात सक्रिय झालेत. पण या वाऱ्यांमधून चक्रीवादळ आता पुढे होण्याची शक्यता नाही. ते विपा चक्रीवादळ विरून गेलेलं आहे. पण एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात हे सक्रिय झाले. आपण साप्ताहिक अंदाजानुसार कळवलं होतं ही कमी दाबाचं क्षेत्र बनेल आणि या कमी दाबाचं क्षेत्र हे थोडंसं उत्तर पश्चिम दिशेने सरकेल आणि त्याची तीव्रता थोडीशी वाढूसुद्धा शकते, कदाचित डिप्रेशनसुद्धा बनेल. पण यामुळे विदर्भात खास करून पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. काही ठिकाणी पूरजन्य स्थितीसुद्धा या सिस्टमच्या प्रभावाने होणार आहे. पण हे कुठलेही आता वादळ राहिलेलं नाही, त्याच्यात तेवढी आता ताकद नाही आहे. मात्र जे जोडक्षेत्रासारखी स्थिती याच्या प्रभावाने राज्याच्या पूर्व विदर्भात होते, त्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस हा अजूनही सक्रिय आहे. पूर्व विदर्भात आजही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा बरसत आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर साधारणतः 4 वाजताची इमेज आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हा जो बराचसा भाग आहे या बऱ्याचशा भागांमध्ये हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटात सक्रिय आहे. मग सोलापूर, धाराशिवकडे सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी आहेत. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा भाग आहे. धुळे, नंदुरबारचे काही भाग आहेत. या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या किंवा हलक्या मध्यम स्वरूपाच्या मान्सूनसारख्या सरी या पाहायला मिळत आहेत. तर कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी दिसत आहेत. मुंबई, ठाणे, पालघरकडे हलक्या मध्यम सरी या सध्या आहेत. या व्यतिरिक्त अकोला, अमरावतीच्या काही भागांमध्ये ढग आहेत. आणि एकूणच आज रात्रीचा अंदाज घेतला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना हलक्या काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही सोलापूरच्या किंवा धाराशिवच्या काही भागांमध्ये थोड्याशा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी राहतील. त्यानंतर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी राहतील. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हलक्याशा पाऊस सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी या रात्री पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. एकूणच जर आपण तालुके पाहिले तर विदर्भाच्या भागांमध्ये विशेष जोर आहे. कुरखेडाच्या आसपास देसाईगंज असेल, कोरचे असेल, आरमोरी असेल, हे जे गडचिरोलीचे किंवा गडचिरोली, धानोरा हे जे काही उत्तरेकडील तालुके आहेत या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. चिमूर, नागाभीर, ब्रह्मपुरी, सिंधेवाही, वडोरा याही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. चंद्रपूर, कोपर्णा, जिवती, गोंडपिंपरी, राजुरा याही ठिकाणी पावसाचे सरी राहतील. वणीच्या आसपास, महागावच्या आसपासही जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.
वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, देवळीकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील. इकडे चिखलदरा, धारणीच्या आसपासही मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया ते बऱ्यापैकी भागांमध्ये आज रात्रीसाठी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील. सोलापूरकडे जर आलो तर सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी या ठिकाणी चांगल्या पाऊस सरी राहतील. मंगळवेढा, पंढरपूरच्या आसपासही थोड्याफार पाऊस सरी या सध्या पाहायला मिळतील. जामखेड, कर्जतकडे हलक्याशा सरी राहतील. या व्यतिरिक्त मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग असेल हलक्या मध्यम सरी थोड्याफार वेळासाठी येत राहतील. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही. कोकणात मात्र मुसळधार स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील. हे जे काही आपण तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण इतर ठिकाणी शक्यता थोडी ह्या तालुक्यांमध्ये इतकी जास्त दिसत नाही, त्यामुळे त्या तालुक्यांची आपण नावं घेतली नाहीत. किंवा इकडे अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, गडचिरोली बहुतांश तालुक्यांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होणार आहे. यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या मात्र पावसात थोडीशी कमी येण्याची शक्यता दिसते. थोडासा पाऊस कमी होऊ शकतो उद्या. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिकच्या घाटाकडील भाग मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र या भागांनंतर इकडे अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरचे काही पश्चिमेकडील भाग असेल पावसाचा जोर थोडासा ओसरताना दिसतोय. ते सुद्धा एखाद्या ठिकाणी थोडासा हलका मध्यम पाऊस किंवा मध्यम पाऊस गडगडाटासह हा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबारचा भाग असेल, पश्चिमेकडील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा भाग असेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस मान्सूनसाठी पाहायला मिळतील. आणि तिथून पूर्वेकडे गेलात पावसाचा जोर कमी होताना दिसेल. या पूर्वेकडील भागांमध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही. यानंतर जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट आणि पुणे घाट अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी सावध रहा, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर नाशिक घाट, पालघर, मुंबई, ठाणे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे उद्यासाठी वर्तवण्यात आला आहे. तर कोल्हापूरच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. तर परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित जो भाग आहे धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत, मात्र हलक्या पाऊसरी किंवा हलक्या मध्यम पाऊसरी होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.